बातमी मालवणातून मालवणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा काही भाग कोसळला होता। दरम्यान या शिवपुतळ्याचं पुनर्निर्माण हे वेगात सुरू झालंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मात्र शिवपुतळा प्रकरणी राजकारण केलं जात आहे। वैभव नाईक यांच्याकडून हे राजकारण सुरू झालंय। मालवणामध्ये शिवपुतळ्याचं पुनर्निर्माण हे वेगात सुरू झालेलं आहे। हे काम वेगात सुरू झालंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आज निकृष्ट कामामुळे कोसळला, याबद्दल आम्हाला अति दुःख होतंय। शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो। खरं तर गेल्या 6 महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि त्यावेळी इथल्या स्थानिक लोकांनी सुद्धा त्यावेळी पुतळ्याच्या कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या, वृत्तपत्रात सुद्धा आल्या होत्या, परंतु त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि जे विरोध करतायत ते आपल्या विरोधात असतात त्यांनी समज करून घेतला। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। पाहूयात। मालवणला ऐतिहासिक परंपरा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि याच भूमीत राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हा 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम चे मंत्री हेही आणि मंत्रीगण उपस्थित होते। अतिशय नौदलाचा जो देखणा सोहळा झाला होता। मात्र आता बघितलं तर हा जो पूर्णाकृती पुतळा हा कोसळलेला आहे, त्यामुळे शिवप्रेमीतून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होते। अशी माहिती मिळते की सार्वजनिक बांधकाम विभागाची जी तोडफोड आहे कार्यालयाची तीही केलेली आहे। एकंदर पाहिलं तर शिवप्रेमीतून नाराजी ही सध्या व्यक्त होताना दिसते। काही वेळातच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री हे या घटनास्थळी दाखल होतील अशी माहिती उपलब्ध होते। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, राजकोट, दुर्ग। दरम्यान या प्रकरणी मवियानं महायुतीला धारेवर धरलंय। पाहूयात। पुतळा बसवताना या सरकारने काळजी घेतली नाही। सरकार त्याला जबाबदार आहे। सरकारने केवळ आणि केवळ पंतप्रधानांच्या हस्ते हा पुतळा उभारायचा एवढा उद्देश ठेवून इव्हेंट केली, पण मूळ महाराजांच्या प्रती जी काळजी घेणं आवश्यक होतं, पुतळा उभारताना त्याच्या बळकटीची, त्याच्या सर्वच तिथल्या वाऱ्याची, तिथल्या सगळ्या परिस्थितीची, याचा दुर्लक्ष करण्याचं काम झालेलं आहे। तो पुतळा निकृष्ट काम केल्यामुळे, भ्रष्टाचार केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सोडला नाही भाजपनी आणि तो पुतळा आज कोसळून पडलेला आहे। लक्षात ठेवा मोदीजी, भाजपा ही महाराष्ट्राची अस्मिता कोसळलेली आहे, महाराष्ट्राची शान कोसळलेली आहे। महाराष्ट्र धर्म कोसळण्याचा पाप जे आहे ते तुम्ही केलेलं आहे। अशाच पद्धतीने तुम्ही महाराष्ट्र सुद्धा भोगून काढलेला आहे। हा महाराष्ट्र कधी कोसळेल हे सांगता येत नाही। या घटनेचा आम्ही निषेध करतो।